पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, आज सत्शिष्यांची लक्षणे आपण पाहणार आहोत. सद्गुरूंच्या शिष्याची लक्षणे पाहता पहिली गोष्ट, तो मान मिळाला तर भीतो. गळामध्ये मासा अडकल्यानंतर तो सुटण्यासाठी जसा धडपडतो, अगदी तसा भागुलबुवा आल्याबरोबर लहान मुले त्या खोट्या भयाने का होईना पण त्यांचे प्राण व्याकुळ होतात, तशी स्वतःच्या सन्मानाची कथा ऐकल्यावर त्याला खूपच दुःख होते. वादळवाट सुटल्यावर केळीच्या बागा जशा कापतात, जळातील रविबिंब जसे चळचळ कापते, तसाच तो मान मिळाल्यावर भीत असतो. सन्मानाचे कौतुक त्याला कधीच नको असते. सन्मान घेतला तर देहाभिमान वाढेल म्हणून तो हीन दीन होतो. माझे नाव व्हायला नको वाटते, मला कोणीच नको, मी एकटाच केवळ, मी गुरुचे गीत गावे, चिंतनात तेच असावेत. पुढे मान बघितल्यानंतर तो दडून बसतो. जसा धनवंताच्या मागे चोर लागल्यावर जसा तो दडून बसतो, अभिमान अहंकार जाळण्यासाठी सर्व मान तो नाकारीत असतो. जर स्वीकारला तर मला अहंकार होणार नाही ना. ज्याच्या पोटी अभिमान आहे तो सन्मान स्वीकारतो. जो सन्मान नाकारतो त्याच्याकडे मान आणि अपमान नसतो. ज्याला मान हवा आहे त्याला अपमान सहन होत नाही. मग देहाभिमान येतो म्हणून त्याला सन्मान आवडत नाही. ज्ञाता असूनही जर तो सन्मानात अडकला जातो, ज्ञाते पण मिळवू लागला तर त्याच्या पाठीमागे अर्थ स्वार्थ सारेच येतात. म्हणून सन्मान नाकारणे सत्शिष्याचे पहिले लक्षण आहे. आता सत्शिष्याचे दुसरे लक्षण पाहो. तो कोणाचाही मत्सर करत नाही. त्याला ज्ञानाभिमानाचा पाश नसतो, कारण ज्ञानाभिमानाचा पाश सुटता सुटत नाही. तो फास आवळत जातो, मग त्याला मरणाचे भय वाटत नाही. आता यावरच्या ओव्या पाहूया. जेवी गळा लागे मासा, सुटण्यास्तव तडफडे जैसा, सत्शिष्यही तैसा मानाला भीत असे. बागुलाचे नाव ऐकता, बाळ प्राण सोडी तत्वता, तैसा ऐकता स्वसन्मान कथा, व्यथा वाटे भय प्राणाची. चंडवात सुटता काळी, कापे भयास्तव केळी, समूळ कापे चळाचळी, कल्लोळी कापे जळी रविबिंब. तैसेची सन्मान साकडे, शिष्याशी कदा नावडे, सन्मानुतेने पाडे अंगाकडे येऊन दी. आदरे घेता सन्मान, वाढेल देहाभिमान, वाढेल मानाभिमान, हीन दीन होत असे. नको नाम माझे, महंतपणाचे नको ओझे, ऐसे दशा देह जिजे, गुरु काजे गाजे बहु. मज कोणी देखावे, मिया एकुलते रहावे, केवळ गुरुगीत गावे, ध्यावे हेच चिंतने. देखुनी सन्मुख सन्मान, दडून बसे धनवंता समान, चोर लागला मागे जाणून, मान सन्मान न लगे तैसा. जाळावया अहम म्हणता, मानसी नाकारी सर्वता, सन्मान जरी स्वीकारिता, अहंतेची चिंता. तयाच्या पोटी अभिमान, तै वांछिती सन्मान, जो त्यजित सन्मान, मानापमान न पाय. जयासी हवामान, न साहे तयासी अपमान, मग पातला देहाभिमान, नावडे सन्मान याला. सन्मानार्थ मिरवी ज्ञाता, ज्ञाते पण मिरवी तत्वता, मग पातली अहम ममता, अर्थ स्वार्थ पातला लोभ, न अपेक्षी सन्मान.
हे तो सत्शिष्याचे प्रथम लक्षण. आता निर्वसरत्व पूर्ण सुलक्षण परिसागे. पाश ज्ञानाभिमानाचा सुटताना सुटायाचा, हा सावळत जायाचा मरणांतराचे भान नसे. कुंडलिक वय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.